महादेवी हत्तीनीला वनतारामधून परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा याचिका. महाराष्ट्र सरकार ही पक्षकार होणार. मुख्यमंत्री कोल्हापूरमधील प्रतिनिधी आणि मठाधिपतींच्या बैठकीतला निर्णय. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही. कबूतरखान्याच्या संदर्भातल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महानगरपालिकेने कंट्रोल फीडिंग करावं. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. कबुतरांना दाणे टाकण्यासाठी अटकाव केला म्हणून महिलेला लोखंडी रॉडनं मारहाण. मीरा रोडमधील धक्कादायक घटना. दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर. खासदारांसोबत बैठक आणि एनडीएच्या नेत्यांना सुद्धा भेटणार. आठवडाभरामध्ये दुसरा दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण. राज ठाकरेंच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंचा सुद्धा मिश्रण. MMR ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबईमधल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. महानगरपालिकेच्या रणनीतीवरती चर्चा. अंतरवालीमध्ये केलेली चूक पुन्हा केली तर मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना सुद्धा किंमत मोजावी लागेल. जरांगे पाटील यांचा इशारा. 29 ऑगस्टला जरांगे मुंबईमध्ये करणार आंदोलन. एनडीए बैठकीमध्ये पंतप्रधानांकडून राहुल गांधींची खिल्ली. बालिश बडबडीला सुप्रीम कोर्टाचे पंतप्रधानांचं वक्तव्य. ऑपरेशन सिंदूरवरती चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाला पश्चाताप. मोदींचा टोला. संसदेमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या उपस्थितीवरून गदारोळ. CISFच्या जवानांना तैनात करण्यासाठी काँग्रेसचा विरोध. खरगेच राज्यसभेच्या उपसभापतींना पत्र. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा नव्याने तपास होणार. घटनेदरम्यानचे कॉल रेकॉर्ड SIT तपासणार तर बीड आणि परळीमधून तपास होणार. ओला उबर रॅपिडच्या धर्तीवरती राज्य सरकार स्वतः विकसित करणार. ST महामंडळ चालवणार ॲप. महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. उद्योगपती अनिल अंबानी दिल्लीमध्ये ID कार्यालयामध्ये 3.5 तासांपासून चौकशी. 3000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणी EDकडून प्रश्नांची सरबती. गुजरातमध्ये लवकरच लागू होणार समान नागरी कायदा. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या कार्यालयामध्ये समितीच्या बैठक.